महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय राजेंद्रजी गावित, केडीएफचे अध्यक्ष जी.के. थोरात सर, नरसू पाटील सर, वागेश कदम सर, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदनजी, केदारजी, मला खास करून या कार्यक्रमाला ज्यांनी मानेवर बसून निमंत्रण दिलं ते माझे रत्नागिरी जिल्ह्यातले माझे मित्र आणि तुमच्या संघटनेचे पदाधिकारी सागरजी पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। यायला मला थोडा उशीर झाला, पण हे देखील समाधान व्यक्त करतो की आमच्या सगळ्यांचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता आज उद्योग मंत्री म्हणून काम करतोय, ते इथं आले होते आणि त्यांनी तुमचं सगळ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। पण एक तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही माझा सत्कार केला, माझ्या गळ्यामध्ये स्कार्फ घातला, तो मी तसाच ठेवलाय, पण पहिल्या रांगीतल्या कुठच्याही व्यक्तीच्या गळ्यामध्ये स्कार्फ नाही। म्हणजे आमच्या गळ्यात जबाबदारी टाकून आपण नामांतरे राहू नका। आपली देखील जबाबदारी आहे की जी जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर तुम्ही टाकली, जी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली, त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी घेतली पाहिजे। नरसू पाटील सरांनी आता जे सांगितलं की अनंत अडचणी शिक्षकांच्या समोर आहेत आणि शिक्षकांच्या समोरच्या अडचणी दूर करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे। कारण मला आठवतं, मी ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झालो आणि रत्नागिरीमध्ये एक विधायक कार्यक्रम मी करायचो म्हणून मला तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांनी पुण्याच्या राजभवनला भेटायला बोलवलं होतं आणि त्याने मला सांगितले होते की तुमच्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर दोन घटक असे आहेत की जे मुलांमध्ये देशभक्ती निर्माण करू शकतात, एक माध्यमिक शिक्षक आणि दुसरा प्राथमिक शिक्षक। 6व्या वर्षी पहिलीच्या शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये राष्ट्रभक्तीचं बीज जर रोवायचं असेल तर ते माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक करू शकतात आणि 5वी नंतर जर ते वृद्धिंगित करायचं असेल तर त्याला मार्गदर्शन माध्यमिक शिक्षक करू शकतात। त्याच्यामुळे राष्ट्रभक्ती जागवण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर आहे, याचं भान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। आणि म्हणून राष्ट्रभक्ती जो मुलांमध्ये निर्माण करतो त्याला अशैक्षणिक काम असू नये असं समजणारा मी 100% एक कार्यकर्ता आहे। कारण माध्यमिक शिक्षक असतील किंवा प्राथमिक शिक्षक असतील, त्यांनी शिकवण्याचं काम केलं पाहिजे। मला तर एकदा आठवतं, शासनाने एक योजना काढली की हागणदारी मुक्त गाव, आणि हागणदारी मुक्त गाव ही योजना काढल्यानंतर ते संडास, ते शौचालय बांधलंय की नाही हे कोणी बघायचं जाऊन, तर शिक्षकांनी जाऊन बघायचं। आता मला कळत नाही की नक्की शिक्षकांनी करायची तरी काय, ते माध्यमिक शिक्षकांना सांगितलं होतं, परंतु अशा पद्धतीची शैक्षणिक कामं असू नये असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय असं म्हणायला काय हरकत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला जी जी काय अडचण येईल ती दूर करण्यासाठी उदय सामंत तुमच्या सोबत आहे। अगदी मला तुम्ही गडचिरोलीच्या टोकाला बोलवा, मी यायला तयार आहे, परंतु आता आदला बदल नको। आता जो निर्णय घेतलाय तो शेवटपर्यंत, कारण मी अनुभव 15 वर्षात वेगवेगळे घेतले TDFचे। सागर बरोबर ना, हे जाहीरपणानं सांगितलं पाहिजे, कारण शेवटी आज आपण एक संघपणानं काम करतोय, एक संघपणानं काम करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय तुम्ही कशामुळे घेतलाय की ज्या पद्धतीनं मागच्या 3 वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम केलंय, प्राथमिक शिक्षकांमध्ये जाऊन काम केलंय, माध्यमिक शिक्षकांमध्ये जाऊन काम केलंय, वरिष्ठांमध्ये जाऊन काम केलंय। माझ्या महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी योजना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आणली। अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही आता काम करणार आहे आणि आमचा नेता संवेदनशील आहे, हे मी अभिमानानं सांगतो। संवेदनशील आहे, भावना प्रधान आहे आणि वेळ पडल्यास तो कठोर देखील होतो। त्याच्यामुळे तुमचं जे काय काम आहे ते आमचे सहकारी मंत्री दादा भुसे साहेबांकडे काम आहे
आणि दादा भुसे साहेब देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही देखील विचार करूनच निर्णय घेतलेला आहे। शिक्षक मंडळी देखील फार हुशार असते, कधी काय करायचं हे आमच्यापेक्षा जास्त शिक्षकांना कळतं, म्हणूनच आम्ही एवढे मोठे झालो ना। जर मला माध्यमिक शिक्षकांनी प्राथमिक शिक्षकांनी शिकवलंच नसतं तर उदय सामंत देखील राज्याचा उद्योग मंत्री होऊ शकला नसता, हे देखील प्रामाणिकपणाने इथे मी सांगतो। मग जे शिक्षक एखाद्या कार्यकर्त्याला उद्योग मंत्री बनवतात, उद्योग मंत्री बनवण्याचा उद्योग करतात, ते शिक्षक राजकारणात देखील काही करू शकतात, याची पूर्ण जाण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नरसुजी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की प्रामाणिकपणाने पुढे जाऊ। जी काय संकट येतील ती तुमची संकट नाही, ती आमची संकट आहेत असं समजून आम्ही तुमच्या बरोबर राहू। पण एकदा निर्णय घेतला की तो आता चिरकाळ टिकला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, नाही तर आमच्या सागरची अडचण होते। बरोबर की नाही? ते मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे। तुम्हाला अजून काही गोष्टी मी सांगितल्या नाही। अडचण कशी होते बघा की सागर सारखे तुमचे जे कार्यकर्ते आहेत, सागरजींसारखे जे तुमचे कार्यकर्ते आहेत, हे प्रामाणिकपणाने काम करत असतात, प्रामाणिकपणाने आमच्याशी संपर्क ठेवून शिक्षकांचे प्रश्न सोडवत असतात। मग अचानक तुम्ही काहीतरी वेगळा निर्णय घेतला की त्यांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, त्यांची अडचण होते। पण मी आवर्जून आज या व्यासपीठावर सांगतो, अशी अडचण होऊन सुद्धा या सागर पाटलांना माझी कधी अडचण केली नाही, म्हणून या कार्यक्रमाला मी इथं आलेलो आहे। आणि म्हणून काल साहेबांना देखील मी रात्री सांगितलं, मी काल सागरजींना फोन केला होता, साहेबांना रात्री सांगितलं की आपल्या लोकांचा मेळावा आहे, आपल्या शिक्षकांचा मेळावा आहे, आपल्याला ताकद देणाऱ्या शिक्षकांचा मेळावा आहे, म्हणून साहेब तुम्ही तिथे गेलंच पाहिजे आणि त्यांचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे। काल रात्री साहेबांचा दौरा ठरला आणि आज आमचा नेता इथं येऊन तुमचं पालकत्व स्वीकारून गेला, हे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। आणि म्हणून शिक्षकांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना असू दे, संच मान्यता असू दे, अजून जे काय GR असेल 2024 यासाठी सविस्तर बैठक आपण शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसेंच्या सोबत लावू आणि तुमच्या मनात असलेल्या शंका, तुमच्या मनात असलेले शासनाकडचे निर्णय आपण नक्की करून घेण्यामध्ये यशस्वी होऊ, हा शब्द द्यायला आज या व्यासपीठावर मी उपस्थित आहे। पण अजून एक मला आपल्याला विनंती करायची आहे, मगाशी आपण अनेक आमदारांची नावं देखील सांगितली आणि हे देखील सांगितलं की नोकिया कंपनीसारखं आपल्या संघटनेचं होऊ नये, यासाठी तुम्ही निर्णय घेतला। मी आज आवर्जून जबाबदारीने या व्यासपीठावर सांगतो, भविष्यातल्या आमदारांची पुनरावृत्ती जर विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये व्हायची असेल तर तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही। आणि मी तुम्हाला शब्द देतो की ज्यावेळी वेळ येईल तो एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला नक्की प्रतिनिधित्व या अशा मोठ्या सभागृहामध्ये देखील देतील। कारण शेवटी सर्वसामान्यांचा नेता म्हणून, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतायत। कधी कधी ते दऱ्याला शेती करायला गेले गावी साहेब, काही लोकांच्या पोटात दुखतं। मी कालच साहेबांना सांगितले ओव्याची लागवड पण करा, पोटदुखीवर ओवा चांगला, त्याच्यामुळे ओव्याची लागवड तुम्ही करा, तो ओवा पोटदुखीवर पोहोचवण्याची जबाबदारी माझी, मी त्यांना पोहोचवतो। पण कशासाठी जातात? शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून शेती करायला जातात। पण आज काश्मीरला एवढा मोठा प्रसंग घडला, माझ्या नेत्यावर विश्वास आहे आणि माझ्या नेत्याबद्दल मला अभिमान आहे की दिवस रात्र एक करून महाराष्ट्रातल्या फसलेल्या पर्यटकांना इकडे पाठवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आणि जे शेतावर गेले म्हणून टीका करतात ते कुठे आहेत माहिती आहे का कोणाला? लंडन, तिकडे शेती करताय। त्याच्यामुळं कुणी कोणावर टीका करायची हे देखील भान आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे। आणि शिक्षकांच्या समोर मी का सांगतोय तर शिक्षकांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे। ज्याचं नेतृत्व आपण स्वीकारलंय, ज्याच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये आपण काम करतोय, तो तुम्हाला कधी वाऱ्यावर टाकणार नाही, हा विश्वास त्यांच्या वतीनं मी आपल्याला देतो। कारण शेवटी संघटना वाढवत असताना ज्या ज्या काही अडीअडचणी येतात त्या अडीअडचणीवर मात करणारं नेतृत्व म्हणजे महाराष्ट्रातले एकमेव नेतृत्व म्हणजे शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे। आज अनेक गोष्टी आपण सांगितल्या, ज्या ज्या काही गोष्टींना न्याय द्यायचा आहे तो न्याय देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत। परंतु आपण सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे की भविष्यातली महाराष्ट्रातली पिढी आपण सगळ्यांनी मिळून अशी घडवूया की ज्याचा आदर्श जगाने घेतला पाहिजे। जगाने सांगितलं पाहिजे की सगळ्यात चांगले शिक्षक या जगामध्ये कुठे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि सगळ्यात चांगली संघटना कुठची आहे तर ते TDF संघटना आहे, जी शिक्षकांना न्याय देते। यासाठी साहेब आपण काम केलं पाहिजे।
तरच आपण अशा पद्धतीचे जे मेळावे घेतो, अशा पद्धतीचे जी काय आपण अधिवेशनं घेतो ती सार्थकी लागतील. पण मी आज नाराज आहे, खरं सांगतो. खरं तर सागर, हा कार्यक्रम तुम्ही रत्नागिरीला घ्यायला पाहिजे होता. जर भविष्यामध्ये मी तुमच्या सोबत पाहिजे तर पुढच्या वर्षी पाहुणचार माझ्याकडनं घ्या. रत्नागिरीला हा इतका समुद्राच्या किनारी चांगला कार्यक्रम आपण करू की आयुष्यभर रत्नागिरीलाच कार्यक्रम झाला पाहिजे, ही भूमिका TDF संघटना घेईल. पण तुम्हाला अजून एक त्यातला धोका सांगतो. असाच एक मेळावा सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना मी सिंधुदुर्गमध्ये घेतला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं, टीव्हीवर बघितल्यानंतर, शिक्षक सिंधुदुर्गात कमी आणि गोव्याच्या समुद्रावर जास्त होते. बघितलं असेल तुम्ही, मी खोटं बोलत नाही. तसं काय होऊ नये. आपण त्याच्यासाठी पाहिजे एक दिवस खुला ठेवू, 2 दिवस अधिवेशन करायचं आणि 1 दिवस तुम्हाला काय समुद्रात जे काय करायचं ते करा. पण अधिवेशनात जर तुमचा प्रत्येक शिक्षक तिथंच बसणार असेल तर माझ्याकडे अधिवेशन घ्या. तिसऱ्या दिवशी आपण अधिवेशन निसर्गासाठी खुलं करून टाकू. त्याच्यामुळे रत्नागिरीचा पाहुणचार घ्यायला नक्की पुढच्या वर्षी माझ्याकडे आपण हे अधिवेशन घ्यावं. आणि अधिवेशन रत्नागिरीला का घ्यावं? आज सागर, मला असं वाटतं की कोकणचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यापासून पण धोका आहे आम्हाला. ते कधी कुठचं तिकीट मागतील याची गॅरंटी आता राहिली नाही. पण मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये का घ्या असं मी सांगतो. तर रत्नागिरीला साने गुरूंची परंपरा आहे. रत्नागिरी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. झाशीच्या राणीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. 6 भारतरत्न 6 हे कोकणातले आहेत, त्यातले 4 रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. त्याच्यामुळं असा हा कार्यक्रम चांगलाच घेतलाय तुम्ही. पण अशा पवित्र ठिकाणी येऊन आपण शिक्षकांचं राज्य अधिवेशन घ्यावं हे निमंत्रण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही माझ्यासमोर मांडल्यात, खरं तर माझ्यासमोर मांडायची काही आवश्यकताच नव्हती. शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, सगळं त्यांनी समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे याचा आउटपुट महिन्याभरामध्ये तुम्हाला मिळणार आहे. मी साहेबांचं पूर्ण भाषण हेलिकॉप्टरमधनं येताना ऐकत होतो. साहेबांनी जो शब्द दिलाय त्याचा पाठपुरावा करायची जबाबदारी माझी आहे. पण मगाशी ह्याचं लक्षात ठेवा, फक्त आम्ही तुमचा घातलाय, तुम्ही आमचा घाला, पण ती जबाबदारी माझी आहे. आणि जर तुम्हाला शासनाकडे वकील पाहिजे असेल तरी फुकटचा वकील मी आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका. कधीही माझ्याकडे या, कधीही माझ्याकडे येऊन मला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन चला, उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन चला. तुमच्या संघटनेला ताकद देण्याची जबाबदारी आज उदय सामंतने स्वीकारलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं, धरसोड नको. आता निवडणुका आले की काय तुमच्या कुठच्या निवडणुकीला तुम्ही उभे राहता. शिक्षकांच्या निवडणुकीला उभे राहता, पदवीधरच्या निवडणुकीला उभे राहता. कधी कधी आम्हाला भीती वाटते की विधानसभेला पण तुम्ही उभे राहू शकता. तर आता एक टार्गेट धरू की साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिले महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांचे प्रश्न सोडू आणि एकही शिक्षक या संघटने व्यतिरिक्त कुठे जाणार नाही एवढा विश्वास शिक्षकांच्या मनामध्ये आपण निर्माण करू. एवढाच विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि एक उदाहरण सांगतो. साहेबांच्या नेतृत्वाखाली एक एसटीचा संप झाला होता आणि एसटीचा संप संपवण्याचं भाग्य हे माझ्या नशिबी आलं. आणि म्हणून काल परवा मी एक सर्वे केला की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एसटीची जर संघटना काढली तर काय परिणाम होईल. तुम्हाला कल्पना वाटणार नाही, 37,000 लोकांनी सांगितलं की नेतृत्व जर एकनाथ शिंदे साहेबांचं असेल आणि तुम्ही जर पुढाकार घेणार असाल तर 37,000 दुसऱ्या दिवशी पावत्या करायला आम्ही तयार आहोत. अशा पद्धतीनं काम करणारा आपला एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला आग्रह केला की कुठच्याही परिस्थितीमध्ये जशी तुमची अपेक्षा सरकारकडनं आहे तशी आमची संघटना आता आम्ही सगळे तुमच्या सोबत असल्यामुळं गावागावात पोहोचली पाहिजे. प्रत्येक शाळेतला शिक्षक हा तुमच्यावर विश्वास टाकणारा असला पाहिजे, त्याचा विश्वास संपादन झाला पाहिजे, एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. हे जसं डळमळीत आहे तसं बाकीच्यांच्या संघटना डळमळीत करूया आपण आणि आपली स्ट्रॉंग करूया. हे असं असलंच पाहिजे, त्याची चिंता करू नका. पण आज मनापासून बरं वाटलं की शिक्षक देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम करू शकतात, वेळेच्या आधी भाषण थांबवू शकतात.
हे देखील आज मला कळलं. नाहीतर शिक्षकांच्या कार्यक्रमाला जायचं की मला टोलच घेऊन जावा लागतो. 45 मिनिटं झाली की टोल मारायचा तरच थांबतात. पण एक चांगला पायंडा देखील तुमच्याकडनं मला बघता आला आणि शिक्षकांनी निर्माण केलेला आदर्श हाच विद्यार्थी पुढे घेऊन जात असतो. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया की TDFचे जेवढे शिक्षक आहेत त्यांनी एक मिशन राबवू, पण भारतातले सगळ्यात चांगले विद्यार्थी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तयार करू. भविष्यामध्ये जगातली लोक म्हणतील की TDF संघटनेच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून सगळ्यात आदर्श मुलं जर कुठं तयार झाली, विद्यार्थी कुठं तयार झाले तर ते महाराष्ट्रामध्ये झाले. अशा पद्धतीचं कामकाज भविष्यात तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आपण करूया एवढीच विनंती करतो. यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. बोलण्यामध्ये जर काही पाठीपुढे झालं असेल तर राग मानू नये आणि राग माझ्या निवडणुकीवर काढू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.